खोटारडेपणा आहे। उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण हे मराठा समाजातून गेलं, याचा मी साक्षी आहे। सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य पद्धतीने मराठा समाजाची भूमिका मांडली असती, मराठी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक जो रिपोर्ट होता तो मांडला असता, तर 100% मराठा आरक्षण टिकलं असतं। देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहामध्ये, हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलं आणि उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळे गेलं। मराठा समाजाचे प्रतिनिधी जातात, 3-3, 4-4 तास भेटत नाही आणि भेटल्यावरही त्यांची स्पष्ट भूमिका नाही आहे। आम्ही त्यांना आव्हान केलं आहे, उद्धव ठाकरे, शरद पवारजी आणि नाना पटोलेच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या टीमला, त्या खोटारड्या टीमला आणि खास करून काँग्रेसने आजच जाहीर केलं पाहिजे किंवा त्याचा ठराव पास केला पाहिजे की त्यांना मराठा समाजाचं आरक्षण वेगळं पाहिजे। त्याची भूमिका काय, म्हणजे काँग्रेसनी आपला तातडीनं एक या मीडियाला, राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे की त्यांनी काँग्रेसची भूमिका काय। काँग्रेसची भूमिका ही आहे का की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं, की मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण योग्य आहे, की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। काय भूमिका आहे काँग्रेसची? काँग्रेसची भूमिका अजून क्लिअर होत नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब सांगत नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरळ आणि साधी सोपी आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आणि आता एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर साक्षी ठेवून मराठा समाजाच्या कल्याणाकरता ज्या पद्धतीने काम केलं आहे, हे सरकार सर्वात जास्त मराठा समाजाच्या मागे उभं राहिलं। पण या गोष्टीला कुणी सहमत नाही की कुणाचं आरक्षण काढून कुणाला द्या, कुणाच्या चाटाचं काढून कुणाला द्या। मराठा समाजाला स्पष्टपणे टिकणारं, व्यवस्थित पद्धतीने समाजाला न्याय देणारं, समाजाच्या बेरोजगार मुलांना न्याय देणारं आरक्षण मिळालं पाहिजे। आमची भूमिका स्पष्ट आहे। ओबीसीच्या कुठल्या आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। ही भूमिका काँग्रेसची काय आहे, ही भूमिका उद्धव ठाकरेची काय आहे आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केलं पाहिजे। होय, मी तेव्हा चुकलो, मी मुख्यमंत्री असताना चुकलो। मी मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा एरणीवर होतं सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हा मी न्याय देऊ शकलो नाही। तर उद्धव ठाकरेंनी केलेली सर्वात मोठी जीवनातली चूक आहे, जी मराठा समाजाला आज त्या ठिकाणी रस्त्यावर यावं लागतं। आंदोलनामध्ये भाजपचा पदाधिकारी आढळला होता त्या आंदोलनामध्ये। मी तुम्हाला सांगतो की कुठला पदाधिकारी कुण्या पक्षाचा नसतो। मराठा समाजाच्या आरक्षणाला गेलेला प्रत्येक पदाधिकारी त्या समाजाचा प्रतिनिधी असतो, भारतीय जनता पार्टीचा असो की काँग्रेसचा असो। आता जेवढं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये काही कुणा एका पक्षाचा व्यक्ती आहे का? त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत। आपल्या समाजाला न्याय मिळण्याकरता सर्वच समाजाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, मराठा असो की ओबीसी। पण तिथे भाजपचा कार्यकर्ता, तिथे काँग्रेसचा कार्यकर्ता जो असेल, तुझा मराठा समाजाचा असेल, तू गेला असेल आणि त्यामुळे त्याला काय, तुम्ही सांगा तुमची भूमिका काय, तुमची भूमिका स्पष्ट करा। मला काय वाटतं, या राज्यामध्ये, लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये प्रत्येकाला आपापला हक्क, आपापली निवडणूक, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपली निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे त्यांनी लढवलं तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। त्यांनी मागेही म्हटलं आम्ही याचे पाळू, आम्ही त्याचे आणू, आम्ही त्याचे पाळू, नाव घेऊन बोलले, त्यालाही काय आम्ही म्हटलं नाही। त्यांनी म्हटलं आम्ही यांचेच पाळू, आम्ही यांचे आणू, आम्ही काही बोललो नाही। शेवटी जनता निर्णय घेईल। पण मला असं वाटतं, लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये आपापला हक्क सर्वांनी, त्याला अधिकार आहे। देवेंद्र फडणवीसजींना प्रकाश आंबेडकरजी चांगले ओळखतात, व्यक्तिगत ओळखतात, राजकारणात ओळखतात। प्रकाश आंबेडकरजींना त्यांची यात्रा पूर्ण करण्याकरता काही बोलावे लागेल, त्यामुळे ते बोलतात आणि देवेंद्रजी बोलायला सोपे आहेत त्यांना सर्वांना। आता राज्याचा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून मागच्या 5 वर्षात ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या जीवनातला संपूर्ण काळ 4 तास सोडले, तर संपूर्ण जीवन देवेंद्रजींनी या महाराष्ट्राकरता समर्पित केलं। अशा व्यक्तिमत्वावर सोपा टीका करणे म्हणून करतात ते। काही मग सामाजिक विषय आणतात, काही कुठले विषय आणतात। जरांगे यांनी लढावं की नाही लढावं त्यांचा निर्णय आहे।
आम्हाला फायदा नुकसान आम्ही विचार करत नाही आणि फायदा नुकसानाचा विषय हा काही होऊ शकत नाही. मराठा आरक्षण हे काही राजकारणाचा फायदा नुकसानाचा विषय नाही आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता जे जे सामाजिक भूमिकेत काम करतील त्यांचं आमचं स्वागत आहे त्यांचं. पण एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला जास्तीत जास्त काय मिळेल सरकारकडनं याच्यासाठी प्रयत्न करावा. ओबीसीचं काढून मराठा समाज, मराठाचं काढून ओबीसी समाज हा या राज्याला कुणाला मान्य नाही. जास्तीत जास्त मिळवावं, जास्तीत जास्त मराठा समाजाला मिळवावं, जास्तीत जास्त ओबीसीलाही मिळावं, सर्वांचे टाटे चांगले राहावे या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. राज ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीपुरतं देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे, विकसित भारताचा संकल्प पूर्ण व्हावा याकरता मतं दिले आहेत. ते बूथवर सुद्धा गेले, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण विधानसभेत मात्र त्यांची भूमिका ही त्यांनी वेगळी व्यक्त केली आहे. शेवटी मी आधीच सांगितलं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. मनसे सोबत नसल्याचा फटका बसेल विधानसभेला. मी या गोष्टीचं प्रेडिक्शन करणारा नाही आहे. आम्ही मागतो एवढं नक्की करणार आहे. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला कन्फ्यूज करून जोपर्यंत महाविकास आघाडी जनतेची माफी मागत नाही हे सांगितलं पाहिजे त्यांनी. महाविकास आघाडीने संभाजीनगरहून सांगतोय. काँग्रेसचे नाना पटोले तुम्ही सांगितलं पाहिजे, होय आम्ही खोटं बोलून मत घेतले. पवार साहेब तुम्ही खोटं बोलून मत घेतले. उद्धवजी तुम्ही खोटं बोलून मत घेतले. तुम्ही निरनिराळ्याप्रमाणे वेगवेगळ्या मीम्स तयार केल्या, खोटारडे व्हिडिओ तयार केले, खोटारडे त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं. इतकं कन्फ्यूज केलं की संविधानच बदलणार आहे. कुणी संविधान बदलू शकतं? त्यामुळं हे खोटारडे, या खोटारड्याचा खोटारडापणा उघडा करण्याकरता आम्ही मैदानात उतरलेला आहोत. आमची महायुती प्रचंड ताकदीने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ. ज्यांनी मतं दिलं त्यांचे धन्यवाद, नाही दिले त्यांचे धन्यवाद. पण पुढच्या निवडणुकीत मात्र जनता ही कन्व्हिन्स होईल की आम्ही या ठिकाणी खोटारडेपणामध्ये आलो आहेत आणि जनता कन्व्हिन्स होईल आणि जनता पुन्हा महायुतीला मत देईल आणि देशातलं सरकार, राज्यातलं सरकार पुढचे 5 वर्ष महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता काम करेल.